ओके, चला तर आज आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे राहिलेले क्वेश्चन आहेत एक्झरसाइज बी मधले क्लास 7 स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथ्स आणि एक्झरसाइज बी आपण कालच्या ज्या व्हिडिओमध्ये 7 क्वेश्चनपर्यंत कंप्लीट केले. रिमेनिंग क्वेश्चन तुम्हाला जे होमवर्कसाठी दिलेले होते ते व्यवस्थितपणे केले असतील अशी आशा बाळगते आणि नेक्स्ट क्वेश्चनला सुरुवात करते. ओके, तर आज आपण कुठला क्वेश्चन बघणार आहे? क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. सो फाइंड द एचसीएफ ऑफ द फॉलोइंग बाय यूजिंग डिव्हिजन मेथड. आता याच्यामधलं क्वेश्चन नंबर 8 मधला बी आपण बघणार आहे. का बरं बघणार आहे आपण? बीच एमध्ये 2 डिजिटच आहेत, 2 नंबर्सच आहेत. एक आहे 286 अँड 352. सो वी कॅन इझिली फाइंड बाय द डिव्हिजन मेथड. बट 3 नंबर्स आपल्याला ज्या वेळेला दिलेले असतील त्यावेळेला कसं फाइंड आउट करायचं ते आपण आज बघणार आहोत. 44, 121 अँड 132. ओके, तर कशा प्रकारे आपण याचा एचसीएफ फाइंड आउट करणार आहे बघा. स्टार्टिंगला आपल्याला ह्या 2 नंबर घ्यायचे आहेत. ओके, सो कितीनी भाग जाईल 44ला? 2. ओके, देन कितीचा भाग जाईल? 88. सो रिमाइंडर विल बी 3 अँड 33. Again it becomes divisor and this divisor becomes dividend, as we know the rules of the division method to finding HCF. So by this one question and again 33. So remainder will be 11. Again this become divisor and this is dividend. Next 11 3 are 33. So remainder is 0. So this is our HCF. But जर 3 संख्या आपल्याला दिलेल्या असतील तर या ठिकाणी आपण HCF जो मिळाला त्याने याला डिवाइड करायचं आणि फायनल जो नंतर मिळेल आपल्याला रिमाइंडर ज्या वेळेला 0 राहील आणि तो डिवायझर असेल तो म्हणजे या 3ही नंबरचा काय असेल? एचसीएफ असेल. ठीक आहे, तर आता हे व्यवस्थित दिसतंय का सगळ्यांना? ओके, तर आता एचसीएफ या ठिकाणी आपल्याला मिळाला याचा 2 नंबरचा. तर काय करायचं आहे पुढची स्टेप? 132 आता राहिलेला आहे, याला काय करायचं? डिवाइड बाय 11. सो अगेन याला कितीने डिवाइड केलं म्हणजे आपल्याला 132 मिळतात. सो 12. हां 32. सो या ठिकाणी आपल्याला 0 0 रिमाइंडर. सो 11 इज द एचसीएफ ऑफ ऑल 3 नंबर. सो एचसीएफ ऑफ 44, 121 and 132 is 11. म्हणजेच लास्टला सुद्धा आपल्याला डिवायझर काय राहिला? 11. सो या 3ही नंबरचा जो एचसीएफ आहे तो हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे, तो 11 आपल्याला मिळाला. अशा प्रकारे 8 मधलं क्वेश्चन नंबर बी. ए आणि सी तुम्हाला होमवर्कसाठी आहे, त्याची प्रॅक्टिस करायची, ते सॉल्व करायचं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये दिलं आहे फाइंड द एचसीएफ ऑफ फाइंड द एचसीएफ. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एचसीएफच काढायचा आहे. टर्म काय दिलेली आहे? 4 × 27
4 into 27 into 3125. Okay, and next term is, this is first term, and next is 8 into 9 into 25, 8 into 9 into 25 into 7, and third one is 16 into 81 into 5, 81, 5 into 11 and into 49. ओके, तर काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? या तिन्ही टर्ममधला SCF फाइंड आउट करायचं. कशा प्रकारे आपण फाइंड आउट करतो SCF? तर याच्यामधले प्राइम फॅक्टर पार्ट. ओके, आता प्राइम फॅक्टर एका एकाचे पाडायचे आहेत आपल्याला. पहिली टर्म जी दिलेली आहे त्याचे घेऊयात. 2ला आपण या ठिकाणी 4 आहे, 4 ॲज इट इज राहू द्यायचं, कारण आपण याला पार्ट पाडू शकतो याचे. त्यानंतर 9 इथं आहे, तर 27ला आपण 3 into 9 लिहिणार. अगेन इथे 25 आहे, तर 5ने याला डिवाइड करणार आपण. 5 6 आर 30, 5 2 आर 10 and 5 5 आर 25. सो आपण काय केलं? 5ने मल्टिप्लाय डिवाइड केलं याला, आणि आपल्याला 625 आणि 5 आलं. तर अगेन 4 into 9 into याला अशा प्रकारे लिहू शकतो आपण. 25 into 25 इथं 5. ही झाली फर्स्ट टर्म. ओके, नेक्स्ट सेकंडमध्ये दिलं आहे. याला 4 into 2 into 9 ॲज इट इज ठेवायचे, कारण याच्यासोबत कॉमन घेता येतील आपल्याला. 25 ॲज इट इज ठेवायचे, 7सुद्धा ॲज इट इज. देन थर्ड टर्म 4 into 4 16, 81, 9 into 9 5 ॲज इट इज, 11 ॲज इट इज, and 49 7 into 7. सो बघा, आत्ता काय करायचं आहे आपल्याला? तर त्याचे कॉमन फॅक्टर घ्यायचे. SCF ज्या वेळेला आपल्याला फाइंड आउट करायचा असतो त्यावेळेला आपल्याला कॉमन फॅक्टर घ्यायचे असतात. तीनही टर्ममधले लास्ट जे आहे त्याला मी अंडरलाईन करून घेते. लास्ट फॅक्टरला हे सुद्धा आणि हे सुद्धा. तर आता लास्ट फॅक्टरमधून 4 कॉमन निघाला, यातला 4 कॉमन निघाला, यातला सुद्धा 4 कॉमन निघाला. मग कुठं लिहिणार? कॉमन फॅक्टरमध्ये 4. देन नेक्स्ट कॉमन फॅक्टर इज काय दिसते? 3 दिसतोय का सेकंडमध्ये? नाही. 9 दिसतोय आपल्याला. ओके, याच्यामध्ये सुद्धा आहे, याच्यामध्ये सुद्धा आहे. सो 9सुद्धा कॉमन फॅक्टर. देन आणखी काय दिसतंय आपल्याला? हा 5, याच्यामध्ये 5 नाही आहे. ओके, नो 5 नाही आहे सेकंडमध्ये. सेकंडमध्ये 5 25 आहे, तर या 25ला आपण कसं लिहू शकतो? 5 into 5 into 5 into 7 ॲज इट इज. तर 5 याच्यामध्ये सुद्धा आहे, सेकंड टर्ममध्ये सुद्धा आहे आणि थर्ड टर्ममध्ये सुद्धा आहे. सो 5सुद्धा कॉमन फॅक्टर होईल. देन आता कॉमन फॅक्टर दिसतोय का याच्यामध्ये? बघा, नाही, कुठलाच कॉमन फॅक्टर नाही. सो SCF इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. सो 4 into 9 into 5. सो 36 into 5. सो 6 5s are 30, कॅरी गेले 3, 6 3s are 15 आणि 3 18. सो 180 इज our SCF. ओके, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बघा, क्वेश्चन नंबर 9, फाइंड द SCF ऑफ द गिवन टर्म. 3 टर्म दिलेले आहेत तुम्हाला. 4 into 27 into 3105 125.
आणि दुसरी टर्म आहे 8 × 9 × 25 × 7 आणि तिसरी टर्म आहे 16 × 81 × 5 × 11 × 49. सो त्याचे जे फॅक्टर कॉमन पडतील अशा मध्ये आपण त्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं प्रत्येक टर्मला. फर्स्ट टर्मच्या लास्ट टर्म जी अंडरलाईन केलेली आहे ती आहे 4 × 3 × 9 × 25 × 25 × 5. सेकंड टर्म अशी आहे 4 × 2 × 9 × 5 × 5 × 7 अँड थर्ड वन इज आहे 4 × 4 × 9 × 9 × 9 × 11 × 7 × 7. ओके, तर कॉमन काय निघालं त्याच्यामधलं 4, 9, 5 तीनही टर्ममधलं जे कॉमन फॅक्टर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच असतो हायेस्ट कॉमन फॅक्टर. सो आपला हायेस्ट कॉमन फॅक्टर आलेला आहे 18. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 10. आता आपण क्वेश्चन नंबर 10 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 10 सुद्धा असाच इझी आहे. क्वेश्चन नंबर 10 हा LCMशी रिलेटेड आहे. फाइंड द LCM ऑफ. आता क्वेश्चन नंबर 10 LCM फाइंड आउट करायचं आहे. टर्म दिलेली आहे 2 क्यूब 3 स्क्वेअर 5 11. 2 क्यूब 3 स्क्वेअर × 5 × 11 अँड सेकंड टर्म आहे 2⁴ 3⁴ 5 स्क्वेअर अँड 7 5 स्क्वेअर अँड 7 अँड थर्ड टर्म इज 2⁵ × 3 क्यूब × 5 क्यूब 7 स्क्वेअर अँड 11 5 क्यूब 7 स्क्वेअर अँड 11. These are the 3 terms and we have to find its LCM. ओके, आता आपल्याला याचा LCM फाइंड आउट करायचा आहे. हाऊ वी कॅन फाइंड द LCM? बाय मल्टिप्लाइंग कॉमन अँड नॉन कॉमन बोथ फॅक्टर्स वी गेट LCM ऑफ द गिवन टर्म्स. आपल्याला माहिती आहे की LCM आपल्याला कॉमन आणि नॉन कॉमन या दोन्ही घटकांचं मल्टिप्लिकेशन करून मिळतं. तर आपल्याला कशा प्रकारे LCM काढता येईल? ओके, LCM मीन्स आता या ठिकाणी हायेस्ट पॉवर ऑफ द गिवन कॉमन फॅक्टर जे आहेत त्याचा हायेस्ट पॉवर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की कॉमन जे दिसत आहेत आता या ठिकाणी 2 कॉमन दिसतोय तर हायेस्ट पॉवर ऑफ कॉमन फॅक्टर. ओके, कॉमन फॅक्टर. सो हायेस्ट पॉवर 2चा काय आहे 2⁴ अँड 3चा 3⁴ 2⁵ अँड 3⁴ आणि 5चा हायेस्ट पॉवर दिसतोय क्यूब मीन्स 3 आणि या ठिकाणी 7चा हायेस्ट पॉवर तर कॉमन नसल्यामुळे 7 कॉमन नाही आहे बट ऑल फॅक्टर्स या ठिकाणी LCM जर आपल्याला घ्यायचं आहे तर हायेस्ट पॉवर ऑफ ऑल फॅक्टर्स ओके. तर हायेस्ट पॉवर कुठला आता 7चा हायेस्ट पॉवर स्क्वेअर आणि 11चा 1. सो दिस इज द LCM ऑफ द गिवन टर्म. अशा प्रकारे हे सुद्धा हा सुद्धा आपण क्वेश्चन बघितला, व्यवस्थित राईट डाऊन करायचं आहे कॉपीमध्ये. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11
सो LCM इज इक्वल टू, इथे LCM इज इक्वल टू अशा प्रकारे आन्सर लिहायचं, हायेस्ट पॉवर ऑफ ऑल फॅक्टर्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. दिलाय. The ratio of two numbers is 3:4 and their SCF is 4. Find their LCM. Ratio of two numbers is 3:4. Okay. And SCF is 4. And HCF of these two number is 4. Then LCM is equal to question mark. सो आपल्याला काय करायचं आहे, LCM फाइंड आउट करायचं आहे. मग LCM कसा फाइंड आउट करणार आपण, तर वी नो द फॉर्म्युला when we have given two numbers or the ratio of the two numbers, then we calculate the LCM by one formula, that is product of two number is equal to SCF into LCM. ओके, असा हा फॉर्म्युला यूज करून आपण ते काढू शकतो. कशा प्रकारे बघा, आपल्याला फॉर्म्युला कुठला आहे, SCF into LCM is equal to product of two numbers. बट ह्या आपल्याला टू नंबर्स दिलेले आहेत का, त्याचा रेशो दिला आहे. सो त्या टू नंबर्स काय होतील, एक होणार 3x आणि दुसरी होणार 4x. ओके, तर SCF इज इक्वल टू 4 आणि LCM वी हॅव टू फाइंड. तर LCM ॲज इट इज राहू द्यायचा. ठीक आहे, दिसतंय व्यवस्थित, 3x इंटू 4x. सो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, 3 4 जा 12 x स्क्वेअर. ओके, देन 4 इंटू LCM. सो आता हा कॉमन फॅक्टर आहे, दोन संख्यामधला कॉमन फॅक्टर म्हणजेच काय असतो, त्याचा HCF असतो. ओके, तर आता आपल्याला HCF ऑलरेडी दिलेला सुद्धा आहे. ठीक आहे, द 12 इंटू हा दिलेला आहे आपल्याला 4चा स्क्वेअर आणि अपॉनमध्ये 4. सो LCM इज इक्वल टू 12 इंटू या ठिकाणी 4 हा डिवाइड केलेला आहे, 4चा स्क्वेअर मीन्स 16. सो अपॉन 4, 4 1 आर 4 अँड 4 4 आर 16. सो अवर आन्सर इज 12 4 आर 48. LCM is equal to 48. This is our answer. बघा, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, SCF इंटू LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स. तर आपल्याला टू नंबर्स म्हणजेच काय, ज्याचा रेशो दिलेला आहे टू नंबर्सचा, तो रेशो मग व्हेरिएबल यूज केला आपण त्याच्यामध्ये. त्या नंबर्स सपोज अज्यूम केल्या, एक नंबर आहे 3x आणि दुसरी 4x. सो फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला असं आढळून आलं, या ठिकाणी x मीन्स त्याचा HCF. सो x आपण त्या ठिकाणी HCFचा स्क्वेअर केला, म्हणजेच 4ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकली आहे. 4 त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला जे 16 हा स्क्वेअर मिळाला, तो कट झाला कशाने, HCFनी, आणि नंतर आपल्याला 48 हा LCM मिळाला. ठीक आहे, त्यानंतर आता आपण याच एक्झाम्पलला दुसऱ्या मेथडने सुद्धा सॉल्व करू शकतो. बघा कशा प्रकारे करू शकतो, तर without using this formula, ratio of two numbers is 3:4. So that both number are 3x and 4x. So the SCF is equal to
x because common factor, and we know the value of HCF is 4. सो नंबर काय तयार होतील, एक 3x, सो 3 into 4 दॅट इज 12, अँड एक आहे 4x, सो 4 into 4 दॅट इज 16. आणि याचा LCM काढल्यानंतर आपल्याला काय मिळतो बघा, LCM या ठिकाणी काढू आपण. LCM 12 and 16. So these are two divisible by 2. 2 6 are 12, 2 8 are 16. Again again 2 3 are 6, 2 4 are 8. सो हे कॉमन फॅक्टर आणि हे नॉन कॉमन फॅक्टर. सो मल्टिप्लिकेशन कॉमन फॅक्टर 2 into 2 अँड नॉन कॉमन फॅक्टर, इथं कॉमा 2 आणि 2, नॉन कॉमन फॅक्टर 3 4. सो आपल्याला LCM काढायचं असेल तर LCM कॉमन फॅक्टर इंटू नॉन कॉमन फॅक्टर. सो कॉमन आहे 2 into 2, 3 into 4 नॉन कॉमन. सो मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर 3 4 are 12, 12 2 are 24, 24 2 are 48. This method is also used for finding the answer of these questions. या दोन्ही प्रकारे आपण याचा LCM काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12. LCM ऑफ 2 numbers is 48. आता LCMच दिलेलं आहे आपल्याला. LCM is equal to 48 and the numbers are in the ratio 2:3. Find the sum of the number. रेशो 2:3 आहे, म्हणजेच त्याच्या 2 नंबर आहे, त्याचा LCM आहे 48 आणि त्यास ज्या नंबर आहेत त्याचा रेशो आहे 2:3. तर आपल्याला त्या दोघांची काय करायची, त्या नंबर्सची सम काढायची आहे. बघा कशा प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. लेट द नंबर्स, त्या नंबर्स काय पकडायच्या, कारण रेशो दिलेले आहे आपल्याला म्हणून, एक 2x आणि एक 3x. सो आता ह्या 2 नंबर आहेत तर त्यांचा LCM काय होईल. LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ कॉमन अँड नॉन कॉमन फॅक्टर. सो कॉमन फॅक्टर काय आहे, LCM काढायचं झालं तर प्रॉडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर इंटू नॉन कॉमन फॅक्टर. सो कॉमन फॅक्टर येतो x आणि नॉन कॉमन फॅक्टर येतात 2 and 3. सो LCM इज इक्वल टू 2 into 3 into x, सो 6x. बट आपल्याला काय दिलं आहे, LCM दिलेला आहे 48. सो x इज इक्वल टू 48 या साईडला आहे, साईड चेंज साईन चेंज, तर हा मल्टिप्लिकेशनला असल्यामुळे डिव्हिजनला जाईल. सो x इज इक्वल टू 6 8 are 48. सो एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 8. तर आपल्याला विचारलं काय, या 2 संख्यांची सम. सो आपल्याला 8 मिळाला, x मिळाला, तर त्या नंबर्स आपल्याला इझिली फाइंड आउट करता येतील. 2 into 8 means 16 and 3x, 3 into 8 means 24. So the sum of these both numbers 16 plus 24 that is 40. This is our answer. Understand? If you all give your whole attention toward the board, then you can easily understand. Okay.
Write all the step properly in your copy. Next question is 13. Question number 13. Question number 13. What is the largest number that has the multiple of 168 and 288? Largest काय काढायला सांगितलं आहे बघा आपल्याला या ठिकाणी. What is the largest number that has the multiple? Multiple means LCM. Largest multiple. वर्ड आला मल्टिपल की आपल्याला काय काढायचं आहे, LCM काढायचं आहे. तर कोणाकोणाचा 160 and 288. So how we can find the LCM of this number? We know the divisibility test of 2. Both the numbers are divisible by 2. So 2 8 are 16, 2 4 are 8, 2 1 are 2, 2 4 are 8, 2 4 are 8. Again 2 4 are 8, 2 2 are 4. Again 2 7 are 14, 2 2 are 4. Then again these two numbers are divisible by 2. 2 2 are 4 and 2 1 are 2. Then 2 3 are 6, 2 6 are 12. Again these both are not divisible by 2. Both are divisible by 3. So 3 7 are 13 and 3 12 36. आता लास्टला जे फॅक्टर आपल्याला मिळाले या ठिकाणी, तर हे नॉन कॉमन आहे. आपल्याला कॉमन फॅक्टर एवढे मिळाले 2 2 2 3 अँड नॉन कॉमन फॅक्टर 7 and 12. सो LCM मीन्स लार्जेस्ट मल्टिपल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 2 × 2 4, 4 × 2 8, 8 3 are 24 अँड 7 12 are किंवा 12 7 are 84. सो मल्टिप्लिकेशन इज 4 4 are 16. कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करायचं बघा. त्यानंतर 8 4 are 32. त्यानंतर 8 2 8 are 2 4 are 8, 32 आणि 8 होणार 40. आणि जो कॅरी दिलेला आहे 1 तो 1 तो 41. अगेन कॅरी केले 4. परत आता या ठिकाणी आपल्याला 2 8 are 16 आणि 4 20. सो आवर आन्सर इज 2016. दिस इज LCM or largest multiple of the 168 and 288. This is the answer. समजले व्यवस्थित. बघा काय केलं आहे आपण. लार्जेस्ट मल्टिपल फाइंड आउट करायचा होता आपल्याला दिलेल्या दोन नंबरचा. दिलेल्या नंबर्स आहेत 168 and 288. सो लार्जेस्ट मल्टिपल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्या दोघांचा LCM काढावा लागेल. सो LCM फाइंड आउट केला आपण. फॅक्टर काढलेत त्याचे. 162 नी डिव्हिजिबल आहे आणि 288 सुद्धा. तर 2 2 2 असे 3 आणि 3 वेळा 2 2 आणि नंतर 3 21 आणि 36ला 3 नी पूर्णपणे भाग गेला. तर कॉमन फॅक्टर तिथपर्यंत निघाले आणि नंतर 7 आणि 12 हे नॉन कॉमन फॅक्टर आहे. कॉमन आणि नॉन कॉमन या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच LCM. सो वी गेट द आन्सर 2016. ओके, व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे. देन क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय आहे. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द ग्रेटेस्ट नंबर दॅट विल डिवाइड 139, 184, 424, लिविंग द रिमाइंडर 4 इन ईच केस.
ओके. आता बघा आपल्याला ग्रेटेस्ट नंबर GCD ग्रेटेस्ट नंबर ठीक आहे. GREATEST ग्रेटेस्ट नंबर्स. आता कोणाला डिवाइड होईल तो ग्रेटेस्ट नंबर? 139, 139, 184 and 424. 424 आणि रिमाइंडर किती ऑलवेज उरली पाहिजे? लिव्हिंग द रिमाइंडर 4 इन इच केस. लिव्हिंग द रिमाइंडर 4. हे सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की रिमाइंडर 4 राहिली पाहिजे प्रत्येक वेळेला. तर आपल्याला या दिलेल्या तीनही टर्ममधून ज्या वेळेला आपण SCF काढू, म्हणजे SCF म्हणजेच ग्रेटेस्ट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय दीज ऑल 3 नंबर्स. बट लिव्हिंग द रिमाइंडर 4 इज इम्पॉर्टन्स. सो we have to subtract 4 in each number from each number. 339 minus 4 we get 135. Sorry, 139 minus 4. 184 minus 4 180. 424 minus 4 420. सो आत्ता आपल्याला याचा SCF काढावा लागेल आणि तो आपण कशा प्रकारे काढणार? 135, 180, 420 by this method. Common factor 5. 5 2 are 10, 5 7 are 35. Again 5 3 are 15, 5 6 are 30, 5 8 are 40, 5 4 are 20. अगेन कॉमन फॅक्टर काय? याला पण 3 ने डिव्हिजिबल आहे, याला पण आहे, हा पण आहे. सो 3 9 आर 27, 3 12 आर 36, 3 2 आर 6 and 3 8 आर 24. 9 12 and 28. These are not these all 3 numbers have not common factor. कारण 28 12 आणि 9 हे कोणाच्याच एका टेबलमध्ये येत नाहीत, त्याच्यामुळे हे याला कॉमन फॅक्टर नाही. तर आपला कॉमन फॅक्टर जे आहेत मिळालेले आपल्याला कॉमन फॅक्टर 5 and 3. सो SCF इज इक्वल टू 5 into 3. सो 15. तो नंबर जो आहे आपल्याला विचारलेला की 15नी याला डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला 4 रिमाइंडर राहते. आपण करून बघूया. सगळ्याच नंबरनी 15 9 आर 135. सो रिमाइंडर विल बी 4. अगेन याला सुद्धा केलं तर काय राहणार? 4च रिमाइंडर राहणार. याला सुद्धा केलं तर 4च राहणार. तर आपल्याला आन्सर मिळालं 15. ही ग्रेटेस्ट नंबर असेल की जी डिव्हिजिबल असेल या तिन्ही नंबरला लिव्हिंग द रिमाइंडर 4. ओके. बघा आता लास्ट 3 क्वेश्चन राहिलेले आहे. क्वेश्चन नंबर 15, 16 and 17. क्वेश्चन नंबर 15. LCM and SCF of 2 numbers are 140 and 440. SCF काय आहे? 40. LCM काय आहे? 140. and one number is म्हणजेच एक नंबर दिलेली आहे 28. सो अदर नंबर वी हॅव टू कॅल्क्युलेट. अदर नंबर आपल्याला शोधायची आहे म्हणून क्वेश्चन मार्क्स. सो वी नो द फॉर्म्युला दॅट इज SCF into LCM is equal to product of 2 numbers.
product of two numbers which are we have given. आता या ठिकाणी काय होईल, SCF दिलेला आहे, किंमत टाकून द्यायची. इथं सुद्धा LCMची किंमत टाकायची. प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स आहे, एक नंबर दिलेली आहे, अदर नंबर फाइंड आउट करायचे आहे, त्याला म्हणायचं x. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणून x सोबत जो मल्टिप्लिकेशनला आहे तो यांच्यासोबत डिव्हिजनला जाणार. 140 ही टर्म अशीच्या अशी आणि हा 28 आपल्याला डिव्हिजनमध्ये जाणार. साईड चेंज, साइन चेंज फॉर्म्युला यूज करायचा. 14 1 r 14, 14 2 r 28, अगेन 2 1 r 2, 2 7 r 14 and 2 0 r 0. So our answer is other number is 70. बघा यामधले एक्झरसाइज बी मधले आता फक्त 2च क्वेश्चन राहिलेले आहेत, ते सुद्धा आपण विदाउट वेस्टिंग टाइम बघून घेणार आहोत. हे व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं सगळ्यांनी. आता क्वेश्चन नंबर 16. Find the greatest possible length which can be used to measure exactly the length 7 meter. ग्रेटेस्ट लेंथ काढायची आहे, त्याच्यामध्ये म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे, GCD मीन्स SCF काढायचं. 7 मीटर पहिल्यांदा आपल्याला कन्वर्ट करायचं आहे सेम युनिटमध्ये, मीटरला सेंटीमीटरमध्ये. 7 मीटर मीन्स 700 सेंटीमीटर. देन 3 मीटर 85 सेंटीमीटर. सो 385 सेंटीमीटर. Then 12 meter 95 centimeter, so 1295 centimeter. Then we have calculate its SCF. So 700, 385, 1295. याच्यामध्ये कॉमन काय निघेल, फर्स्ट ऑफ ऑल 5. 5 1 r 5 5 4 r 20. याला डिवाइड करतो आहे आपण 5नी. अगेन 0. सो इथं 5 7 r 35. इथं किती राहणार 3. परत 5 7 r 35. अगेन 5 2 r 10. 5 5 r 25. 5 9 r 49. सो बघा आता या ठिकाणी 0 आहे, इथं 7 आहे, इथं कशाने डिवाइड होतील ह्या तिन्हीही, 3नी होतील का, नाही. तर इथं 14 दिसत आहे, इथं 7 7 दिसत आहे. 7नी बघूया आपण. 21 फोटो, यस 7नी होते. तर 7 2 r 7 11 r. देन 7 3 r 21. 7 r 49. आता इथं आपल्याला प्राइम नंबर मिळाला, म्हणजेच कॉमन फॅक्टर ओनली. कॉमन फॅक्टर 5 and 7. सो ग्रेटेस्ट लेंथ इज मीन्स SCF इज इक्वल टू 5 into 7, that is 35. बट युनिट देणे खूप महत्त्वाचे आहे, ते आठवायचं, आठवून द्यायचं सेंटीमीटर. सो लास्ट क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला. इझी आहे लास्ट क्वेश्चन सुद्धा. 70. क्वेश्चन नंबर 70. फाइंड द लीस्ट मल्टिपल ऑफ 7 which leaves a remainder 4 when divided by 6 9 15 18. 6 9 15 18. आपल्याला या चारही नंबरचा लिस्ट कॉमन मल्टिपल फाइंड आउट करायचा आहे, जो 7नी डिव्हिजिबल असेल आणि 4 ही रिमाइंडरसुद्धा राहील. असं आपल्याला कॉमन मल्टिपल शोधायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आधी काय करावं लागेल, LCM ऑफ दिस ऑल नंबर्स.
So 3 is common factor of this all. Okay, then again 3 कॉमन आला आणि नॉन कॉमन आलेले आहेत हे फॅक्टर. आता या ठिकाणी आणखी आपल्याला बघायचं आहे की 2 आणि 6 हा सुद्धा एका कुठल्या टर्मनी डिव्हिजिबल आहे. 2 1 आर 2, देन 2 3 आर 6, अगेन हा 3 3 1 आर, हा 3 ॲज इट इज लिहायचा. ओके, परत 3 1 आर 3, 3 1 आर 3, 5 ॲज इट इज 1 इथं, अगेन 5 1 आर 5, सो 1 1 आलेत सगळे. ठीक आहे, हा ॲज इट इज लिहिले आपण जोपर्यंत फॅक्टर येत नाही. मग आता सगळे जे फॅक्टर आहेत कॉमन आणि नॉन कॉमन या ठिकाणी आलेले आहेत. सो 3 × 2 × 3 × 5, this multiplication is equal to LCM. 5 3 आर 15, 15 2 आर 30, 33 आर 90 LCM. आता याच्यामध्ये आपल्याला रिमाइंडर 4 उरायला हवी, त्यामुळे आपण 4 ॲड करून तो 7नी डिव्हिजिबल आहे का ते शोधायचं. 94 7नी डिव्हिजिबल आहे का, नाही, 24 राहणार, सो नाही आहे. देन काय करू शकतो आपण, या 90ला 2नी मल्टिप्लाय करून अगेन 4 ॲड केला आपण तर आपल्याला मिळते 184. सो हा डिव्हिजिबल आहे का 7नी. 7 2 आर 14, सो 44 राहते, त्यामुळे डिव्हिजिबल नाही. अगेन 90 × 3 + 4, सो 27, 217 4 होईल. हा आहे का, नो. अगेन दिसते आहे का खाली व्यवस्थितपणे. बरं, 274 सुद्धा नाही आहे, तर आपण या ठिकाणी अजून 90 × 4 करून बघायचं आणि +4 करायचं त्याच्यामध्ये. तर काय मिळेल आपल्याला, 9 4 आर 36, 0 ॲज इट इज +4, सो वी गेट 364. आता ही नंबर 7नी डिव्हिजिबल आहे का आणि रिमाइंडर 4 राहते का हे आपल्याला चेकआउट करायचं आहे. या ठिकाणी 364 डिवाइड बाय 7, 7 5 आर 35, खाली उरला 1. ओके, या ठिकाणी 7 ओके, तर 360 हा डिव्हिजिबल आहे. फोर त्याच्यामध्ये आपण काय केला, ॲड केला. तर या ठिकाणी 364 हा परफेक्टली डिव्हिजिबल आपल्याला 7नी आहे. परफेक्टली डिव्हिजिबल हवा होता आपल्याला. या 94मध्ये जरी आपण 4 ॲड केला तरी हा परफेक्टली डिव्हिजिबल नाही आहे 7नी. हा पण 7नी डिव्हिजिबल नाही आहे पूर्णपणे. रिमाइंडर न उरता परफेक्टली डिव्हिजिबल पाहिजे आपल्याला, 4 रिमाइंडर नाही पाहिजे. तर परफेक्टली डिव्हिजिबल हा सुद्धा नाही, हा सुद्धा नाही. तर आपल्याला लास्टला जो 4th नंबरचा 4नी मल्टिप्लाय केल्यानंतर मिळाला ती संख्या 7नी डिव्हिजिबलसुद्धा आहे, त्याच्यामध्ये 4 ॲड केल्यानंतर. तर हेच आपलं ॲन्सर. सो 364 इज अवर ॲन्सर. अशा प्रकारे क्लास 7 स्टँडर्ड एक्झरसाइज B आपण या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरत असेल तर आपल्या आणखी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ओके, आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. नक्कीच यश तुमचं आहे. ओके, ऑल द बेस्ट टू ऑल स्टुडंट्स.